शेतकरी मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक झाली आणि सध्या आता कर्जमाफीचा माहोल चालू आहे। प्रत्येक शेतकऱ्याला आता अपेक्षा लागलेली की कर्जमाफीची यादी कधी लागत आणि त्या यादीमध्ये आपलं नाव येतंय का नाही, या प्रतीक्षेमध्ये सगळेच शेतकरी हे वाट पाहलेत। पण आता या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय झाले आणि नेमकं जे सकाळी कृषी मंत्री म्हणाले होते की उद्या अजितदादा यांची जयंती आहे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि या वाढदिवशी पहिली यादी लावण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री काय म्हणालेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। मात्र त्या अगोदर नेमके या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय काय निर्णय झालेत, थोडक्यात जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण बघणार आहोत। आता यामध्ये पहिला निर्णय असा आहे की नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालयात दरवर्षी 120 जागा प्रवेश मिळणार। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न या महाविद्यालयामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांना लाभ होणार आहे। त्यामध्ये फळे, भाजीपाला, फुले तसेच प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी अभ्यास संशोधनास चालना, महाविद्यालयासाठी 51 नियमित पदांनाही मान्यता दिलेली आहे कृषी विभागाच्या अंतर्गत। त्यानंतर दुसरा निर्णय आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे तालुका मावळ 3 हेक्टर जमीन देण्यास मान्यता। या ठिकाणी NDRFचा कायमस्वरूपी तळ उभा राहणार। प्रशिक्षणासह राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना या माध्यमातून करता येणार आहेत। त्यानंतरचा निर्णय आहे मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या नागपूरमधील सुभाष रोडवरील जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबत। आणि पुन्हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या राज्यामध्ये काही आकांक्षित तालुके आहेत, त्या तालुक्यांचा विकास झालेला नाही, अशा तालुक्याच्या बाबतीत 177 आकांक्षित तालुक्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सन 2026-27 साठी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे आणि या निधीच्या माध्यमातून ज्या तालुक्यानं उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्याचं मूल्यांकन होणार आणि सन 2027-28 मध्ये हे मूल्यांकन झाल्याच्या नंतर उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे। नियोजन विभागाच्या अंतर्गत हे काम होणार आहे। त्यानंतर आहे महत्त्वाचा एक पुन्हा निर्णय लोकायुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता। महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023च्या अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ झाल्याने मनुष्यबळामध्ये वाढ होणार। सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय। आता महत्त्वाचा आपण जिची वाट पाहलोत का ते हे कर्जमाफीचा। आता मुख्यमंत्री काय म्हणाले थोडक्यात ऐका। यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। काय म्हणाले आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि उद्या अजितदादा यांची जयंती आहे आणि या जयंती दिनी यादी आणण्याचा प्रयत्न करू, हे लक्षात घ्या। कारण याही अगोदर त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। त्यानंतर सांगितलं 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो, कृषी मंत्री जरी उद्या म्हणाले असले यादी येऊ शकते तरीसुद्धा या कर्जमाफीच्या यादीचा निर्णय घेणारे मूळ हे मुख्यमंत्रीच असतात। त्यामुळे मुख्यमंत्री ज्यावेळेस स्पष्ट सांगतील की यादी या दिवशी येणार, फायनल त्याच दिवशी यादी येऊ शकते। उद्या फक्त प्रयत्न म्हणजे यावरून तुम्ही समजून घ्यायचं की उद्या यादी येऊ शकते का नाही। आणि मुख्यमंत्र्याच्या या म्हणण्यावर तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे नक्कीच कमेंट करा। आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय जवान जय किसान।